हॅलो गाईज, नमस्कार. मी अंकिता तुमचं स्वागत करते अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज, आषाढी एकादशी होती, तर आषाढी एकादशीनिमित्त काहीतरी स्पेशल असं फराळाचं बनवायचं ठरवलं. सो सातारामधील एक प्रसिद्ध सुपनेकरांचं उपवासाचं पॅटीस तुम्ही ऐकलंच असेल, तर फॉर द फर्स्ट टाईम मी ते बनवणार आहे. तर बघूया कसं बनवलं आहे ते. तर त्यासाठी पहिलं आपल्याला एक स्टफिंग लागणार आहे. सो आता मी तेच बनवते आहे. तर तुम्ही बघितलं असेल की मी ड्रायफ्रूट्स घेतले, 3 ड्रायफ्रूट्स घेतलेत, बदाम, काजू आणि मनुके. यात डाळिंब पण टाकतात, पण डाळिंब अवेलेबल नसल्यामुळे मी मनुके घेतलेत. आणि आपल्याला एकदम फ्रेश खोबऱ्याचा किस पाहिजे. सो आम्ही मस्त नारळ फोडून घेतला आणि तो खोबऱ्याचा किस पण मी करून घेतला आहे. आणि आता हे सगळे ड्रायफ्रूट्स मी त्या खोबऱ्याच्या किसामध्ये टाकून देणार आहे. सो गाईज, इकडे मी थोडं बेसिक हे तर रेडी करून ठेवलं आहे. आता पॅटीसच्या वरती जे कवरिंग आहे ते आपण बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथे साबुदाणे थोडेसे गरम करून घेते, जेणेकरून त्याची पावडर चांगली होईल. सो त्याला मस्त गरम करून घेणार. आणि इकडे आपण बटाटे पण शिजायला ठेवलेले आहेत. सो या स्टफिंगमध्ये जाणार आहे थोडं 2 मिरच्या, थोडंसं तिखट व्हायला. सो त्याची पेस्ट आपण त्यात टाकणार आहे. त्यानंतर थोडंसं लिंबाचा रस आणि चवीनुसार जसं तुम्हाला आवडेल तशी साखर आपण त्यात बारीक करून टाकणार आहे. सो मी 2 चमचे साखर बघा इथं टाकली आणि ती पण आता मी मस्त बारीक करून या स्टफिंगमध्ये टाकणार आहे. सो चवीनुसार इकडे आपण मीठ पण टाकणार आहे. आणि हे स्टफिंग तयार आहे. मस्त मिक्स करून घ्यायचं आणि ते बाजूला ठेवून द्यायचं. तर गाईस, तुम्ही आता बघू शकता आपलं साबुदाण्याचं पीठ पण तयार आहे. मस्त पावडर फॉर्ममध्ये तयार झालेलं आहे. गरम केल्यामुळे पटकन होऊन जातं. आणि हे आपले बटाटे पण इकडे रेडी आहेत. आता जो पॅटीसचा मेन बाहेरचं कवरिंग करायचं आहे, त्यासाठी आपल्याला बटाटे एकदम स्मूथ टेक्स्चरमध्ये पाहिजेत. तर मी हाताने असं कुस्करण्यापेक्षा म्हटलं पूर्णासारखं मस्त करून घ्यावं. सो मी ते केलं. आणि आता याच किसामध्ये आपण साबुदाण्याचं पीठ टाकणार आहे. अकॉर्डिंगली जेवढं आपल्याला ते पिठासारखं फॉर्म होत नाही ना, असं एक गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपण टाकायचं. हार्डली 5 ते 6 चम्मच लागतील. दॅट्स इनफ. आणि यामध्ये मीठ पण टाकायचं चवीनुसार. आणि मस्त पिठाचा गोळा मऊसूद बनवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी मस्त मळलं आहे. आणि त्यानंतर आपण त्याला थोडंसं तेल लावून रेस्टला ठेवून द्यायचं. बटाटे मी थोडे एक्स्ट्रा शिजवून घेतलेले, कारण आम्ही बटाट्याचे पराठेसुद्धा बनवलेले आहेत. तर ते कसे आता मी ते तुम्हाला दाखवते. मी त्या बटाट्याच्या किसामध्ये मिरची आणि जिरं ठेचून टाकलं आहे. आणि हे जे आपण पीठ बनवलेलं ते पण त्यात टाकायचं आणि मस्त घट्टसर गोळा बनवून घ्यायचा. यात चवीनुसार मीठ पण ॲड करायचं. पाणी टाकत हे मस्त गोळा बनवून घ्यायचा. आणि येस, आपलं पीठ पण हे आता तयार आहे. हे पण रेस्टसाठी आपण ठेवून देऊया. सो मेन गोष्टी सगळ्या तयार आहेत. आणि आता म्हटलं पॅटीसोबत खायला चटणी बनवूया. तर चटणीसाठी शेंगदाणे, खोबरं, जिरे, मिरची आणि लिंबू याची आपण सिम्पलची चटणी करून घेणार आहे. आम्ही कोरिअँडर आमच्यात उपवासाला चालत नाही. तुमच्यात चालत असेल तुम्ही नक्कीच ट्राय करा. कोरिअँडर टाकूनसुद्धा बनवू शकता. मस्त चटणी बनते, एकदम टेस्टी झाली होती. मस्ट ट्राय आहे. चटणी तयार झालेली आहे. तर आता आपण पॅटीस बनवायला चालू करूया, कारण खूप वेळ झालेला. सो चला पॅटीस बनवूया. तर आता आपण इकडे काय करायचं, मोदकाला कसं करतो आपण पारी बनवून घेतो तशी पारी बनवून घ्यायची हातावर. सो जेवढं पाहिजे तेवढी आपण पारी बनवून घ्यायची. आणि त्यानंतर आपण जे स्टफिंग बनवलं आहे ते टाकायचं. आणि याला मस्त पॅक करून घ्यायचं, जेणेकरून ते तेलामध्ये फुटणार नाही असं पॅक करायचं. सो इकडे पॅटीस पण बनवून झालेलं आहे. आणि आम्ही बाजूलाच तेल पण लगेच गरम करायला ठेवलं होतं. सो तेल पण मस्त गरम झालेलं आहे. आणि आम्ही 2च टाकले, रिस्क नको म्हणून, कारण ते फुटलं तर सगळं तेल खराब होईल. सो 2 टाकले आणि ते फुटत नाही. आणि ॲज यू कॅन सी आपलं पॅटीस चांगलं झालेलं आहे, फुटलेलं नाही आहे. तर हे मस्त गोल्डन कलर येईपर्यंत
फ्राय करून घ्यायचं आहे. सो येस गाईज, आपले पॅटीस तर तयारच झालेत. आणि इकडे मी पराठे बनवत होती. ते ॲक्च्युली मोठे ते होत नव्हते कारण बाजूने चिरा पडत होत्या. असं छोट्या छोट्या पुऱ्या टाईप आम्ही बनवलं, पण हे पण फार टेस्टी झालेलं. तुम्ही नक्कीच ट्राय करा. सो येस, ही आहे आपली उपवासाची थाळी. बटाट्याचे पराठे, पॅटीस, दही आणि चटणी. तर गाईज, आमची ही उपवासाची थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.